ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा पत्रसंवाद चांगदेव पासष्टी भाग 21. ज्ञानदेव चांगदेव ऐक्य भाग 1. ओव्या आहेत 37 आणि 38. अद्वैत असूनही आपले कथन व चांगदेवांचे श्रवण कसं घडलं ते ज्ञानदेव चांगदेवांना समजवत आहेत. ज्ञानदेव म्हणतात, तया पुत्र तू वटेश्वराचा, रवा जैसा कापुराचा, चांगया मज तुझ आपणयाचा बोल ऐके. चांगदेवा, जसा कापराचा कण सुद्धा कापूरच असतो तसा तू त्या वटेश्वराचा पुत्र आहेस. आता तुझ्या माझ्यात ऐक्यभाव कोणत्या रीतीने आहे ते तू ऐक. ज्ञानदेव म्हणे, तुझ माझा बोल ऐकणे, ते तळहाता तळी मिठी देणे जयापरी. ज्ञानदेव म्हणतात की तू माझे बोल ऐकणे म्हणजे तळ हाताने स्वतःच्याच तळाला मिठी मारण्यासारखं आहे. स्वामी स्वरूपानंद याचा अभंग रूपांतर करताना म्हणतात, तया सद्वस्तूचा पुत्र तुगासाच, तू ही वस्तू तीच चांग देवा. कापुराचा कण कापुरापासून जैसा नसे भिन्न अंतर्बाह्य, तैसा ऐक्य भाव माझ्या तुझ्या ठाई, असे कैसा तेही सांगे ऐक. अगा तळ हातासीच मिठी द्यावीसाच, जैशा रीती तैसे माझे तुझे बोलणे ऐकणे, ज्ञानदेव म्हणे एकरूप. 36व्या ओवीपर्यंत ज्ञानदेवाने चांगदेवांना श्री वटेशाचे म्हणजेच परमात्म्याचे स्वरूप, द्रष्टा दृश्य दर्शन यांचा परस्पर संबंध याचं विवेचन केलं. वटेशा व्यतिरिक्त कशाचंच अस्तित्व नाही हे सांगितलं. श्री वटेशच अनादी असून तोच आपल्या सहज स्फूर्तीमुळे दृश्य द्रष्ट्यामधून व्यक्त होत असतो. तीनपणा हा एका मूळ वस्तूचाच स्फूर्तीरूप विलास आहे हे समजावलं. आता या ओवीत ज्ञानदेवांनी चांगया अशी साथ घालून त्यांच्याशी अधिक जवळीक साधली आहे. ज्ञानदेव चांगदेवांना सांगतात की चांगया, अरे तू त्याच वटेश्वराचा पुत्र आहेस, मग तू त्या वटेश्वरापेक्षा भिन्न कसा असशील? आत्मा वै पुत्र नामासी असं श्रुतीत म्हटलेलं आहे. पुत्र हा पित्याचाच अंश असतो. तसेच त्या वटेशापासूनच सर्व सृष्टी निर्माण झालेली असल्यामुळं चांगदेव हे त्या वटेशाचेच पुत्र ठरतात. त्यामुळे चांगदेव हेही त्या वटेशाचेच अंश आहेत. ज्ञानदेव ही गोष्ट कापुराच्या उदाहरणानं स्पष्ट करतात. कापराची वडी फोडली, त्याचा चुरा झाला तरी तो चुरा सुद्धा कापूरच असतो. कापराचे सर्व गुणधर्म त्या कापराच्या चुऱ्यातही असतात. त्यात वेगळेपणा नसतो. सोने लेणे, समुद्र लाट यात तत्वदृष्ट्या किंचितही फरक नाही. तसेच वटेश चांगदेव यांच्यात किंचितही फरक नाही. त्या वटेशाची विश्वस्फूर्ती म्हणजेच हे सारे विश्व असल्यामुळं केवळ चांगदेवच नाहीत तर ज्ञानेशही त्या वटेशाचेच अंश ठरतात. म्हणून ज्ञानदेव सांगतात की चांगया, मज तुझा आपणयाचा बोल ऐके. आपल्या दोघांचे ऐक्य कसं आहे ते ऐक. आता व्यवहारात असं दिसत आहे की ज्ञानदेवांनी पत्र लिहिलं आहे व त्यातील बोध चांगदेव ऐकत आहेत. पण सर्व सृष्टीच त्या अफूट परमात्म्यापासून झालेली असल्यामुळं चांगदेवांसारखेच ज्ञानदेव सुद्धा त्या वटेशाचेच पुत्र ठरतात. त्यामुळे ज्ञानदेव चांगदेव यांच्यातही स्वभावतःच ऐक्य आहे. त्यामुळे चांगदेव ज्ञानेशांचे बोल ऐकत आहेत असं दिसत असलं तरी वास्तविक ते स्वतःला उपदेश करीत आहेत व ऐकत आहेत असं ठरतं. त्यासाठी ज्ञानदेव दृष्टांत देतात, तो तळहाताने तळहाताला मिठी मारण्याचा. तळहात व त्याचा तळ हे मुळातच अभिन्न आहेत. मिठी मारायची तर तेथे द्वैत असावं लागतं. त्यामुळे तळहाताने तळहाताला मिठी मारल्यामुळे त्यांच्यातील वेगळेपण जाऊन ऐक्य होईल अशी कल्पना करता येईल का? तसंच चांगदेव व ज्ञानदेव यांच्यातही भिन्नता नाही. त्यांचे मूलतःच ऐक्य आहे. अशा परिस्थितीत उपदेश देणारा व ऐकणारा हा भेद तरी कसा करता येईल? तेव्हा येथे उपदेशक उपदेश्य असं द्वैत नाही. चांगदेव हे स्वतःचेच शब्द ऐकत आहेत असं म्हणावं लागतं. हेच ऐक्य ज्ञानदेव पुढे दृष्टांताने समजून देत आहेत. तो भाग आपण उद्या पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन ज्ञानदेवांच्या चांगदेव पासष्टी या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे. हरिओम तत्सत.